गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाची जी स्पर्धा चालू आहे भिन्नार या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आज या स्पर्धेला त्यांचा आवाज जरूर ऐकायला मिळेल. मॅचकडे वळतोय. स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थात विचार केला तर जय बजरंग पुंडास आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर टीम आई गावदेवी स्पोर्ट्स जिडके. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वाट्याला आली ती फलंदाजी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जिडके संघाला जी बॅटिंग हवी होती ती बॅटिंग त्यांच्या वाट्याला जरूर आली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता जय बजरंग पुंडास संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. कोणतेही शुभकार्य असू द्या आपण श्री गणेशाला वंदन करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण या ठिकाणी समालोचनाला करूयात सुरुवात. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. पहिल्या क्रमांकाचा षटक मुकुल घेऊन येतो. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. टीम पुंडास संघाचा विचार केला तर सातत्याने गेले 3 ते 4 हंगामे अगदी आपल्या नावाने गाजवलेला हा खेळाडू मुकुल सज्ज आहे. पॉवर प्लेचं षटक. विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. गावदेवी स्पोर्ट्स जिडके संघ आणि त्याचबरोबर जिडके संघ आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. मॅचकडे वळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिजित पाटील आणि त्याच्या साथीने पुष्कर पाटील ही जोडी बंधूंची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. अगदी विचार केला तर इथून गोलंदाज आकाश पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करतोय. 4 ओव्हरची मॅच दोन्ही एंडनी ही स्पर्धा खेळवली जाते. अगदी विचार केला तर खूप चांगलं मैदान, खूप चांगलं आउटफील्ड, खेळपट्टी अगदी मातीची खेळपट्टी आणि वेळेचं भान. यस, पंचांनी आम्हाला इशारा दाखवलाय की तुम्हाला एक इनिंग ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. 3 षटक हे मात्र 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आणि आता तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. मॅचला शुभारंभ होतोय. विनंती असेल अधिक वेळ घेऊ नका कारण अगदी विचार केला आपण पहिला बॉल इथून ऑन साइडला खेळला गेलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवरती आजच्या दिवसातील आली आहे पहिली धाव अभिजित पाटीलच्या बॅटमधून. पहिला चेंडू थोडासा फुल्लर लेनचा होता. ऑन साइडमध्ये ड्राईव्ह केला. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेने टीमचा श्री गणेश होतोय. धावसंख्या 1 ने धावफलकावरती प्रस्थापित होते. 1 स्ट्रायकर एंडवरती पुष्कर पाटील. आकाश ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. षटकातला पुढचा बॉल घेऊन पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना
ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळी कुट्टप्याचा चेंडू शॉर्ट पूल केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सहजरित्या हा झेल टिपला गेला. सोपा झेल होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक ती चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद होईल पुष्कर पाटील. पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट झिडके संघाला. इथून मात्र आपण विचार केला तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पुष्कर पाटीलचा ऑनसाइडमध्ये आणि मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये ताकद कमी पडली, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि तिथे मात्र त्याला विकेट्स गमवावी लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण. षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू होता परंतु आउट ऑफ द ऑफ स्टंप. उजव्या यष्टीला मिस करतो हा चेंडू, बऱ्यापैकी बाहेर निघून गेला आणि त्याच्यानंतर पंच बजागे सर यांचा वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्रा धाब्याने टीमची टोटल जाऊन पुढे पोहोचते 2 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. पुष्कर पाटील नुकताच बाद झाला आणि तिथून मात्र भूषणला या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्यायचे आहेत. अशा स्थितीमध्ये एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. भूषणकडे ते कौशल्य, ती गुणवत्ता आहे आणि आबीच्या साथीने त्याला एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी परंतु पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टमच्या परसचा बाहेरचा. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळेल झिडके संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 3 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक 3 वरती आहे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 चेंडू मार्गस्थ केलायत. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, यावेळेला वेग होता, रफ्तार होता आणि तिथून मात्र पाहायचंय डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. एकंदरीत धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल 3 धावा धावफळकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आकाश ओव्हर द विकेटने. यावेळेला कुट्टप्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक नाही आहे म्हणता येईल. इनफिल्डच्या वरून कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढला, प्रॉपर टायमिंग होतं, चेंडू निघून जाईल, थांबणार नाहीये. 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातून हा चौकार प्राप्त होतोय. धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल 4च्या साहाय्याने पुढे सरकते. 7 धावा धावफळकावरती. आकाश ओव्हर द विकेटने. षटकातला पुढचा बॉल, यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं परंतु त्याला कमबॅक केलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 8 धावा धावफळकावरती. मात्र 1 विकेट गमावला पुष्कर पाटीलच्या रूपामध्ये. त्यानंतर मात्र या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतोय भूषण आणि अभिजित पाटील. दोन्ही खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आहे परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाज आकाश करतोय थोडासा स्वेअर मारा जरूर राहिला परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पुष्कर पाटीलची विकेट हवी होती ती त्याने प्राप्त करून दिली टीम पुंडास संघाला. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेल टिपली जाईल का? अभिजित पाटीलचा सोपा झेल पॉइंट रिजन मध्ये सुटला गेलाय. कदाचित ही कॅच महागात ठरू शकेल. अभिजित पाटील सारख्या फलंदाजाची झेल सुटली गेली आहे. तो त्याच्या विकेटचं महत्व जरूर पटवून देईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. एकंदरीत धावा 10, एक गडी बाद 10 अशी स्थिती आपण पाहतोय धावफळकावरती. कदाचित ही झेल टिपली असती तर संघाच्या 2 धावा वाचू शकले असता किंबहुना अभिजित पाटील जर का फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटं खर्च केले आहेत. इथे आम्ही वेळ अगदी केंद्रित केला आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक 10 वरती, एक गडी बाद 10 अशी स्थिती पाहतोय. दुसऱ्या एंड वरून आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतील फलंदाज भूषण. नेक्स्ट मॅच सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल जय हनुमान भरे. दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करा अगदी त्वरित.
आपण जर दोन्ही टीमने जर उशीर लावला तर तुमचं एक षटक कमी करण्यात येईल आणि तुमच्या अगोदर एखादा संघ अवेलेबल असेल तर मात्र त्या समोरच्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. यस, तर जय हनुमान भरे संघाचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2. मुकुल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट फलंदाज पाहायला मिळेल भूषण. षटकातला पहिला चेंडू सामना करेल भूषण. उजव्या हाताचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथून काय घडलंय तर भूषणच्या खेळीचा इथे अंत झालाय. विकेट्स गमावलाय. विकेट्स क्रमांक 2 आई गावदेवी विस्फोट झिडके संघाचा भूषण बॅक टू द डगआउट. आणि पाहिलं तर खूप चांगला चेंडू हाताळला गेला. फुलर लेनचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि त्या ठिकाणी सिली मिड ऑफ मध्ये कोणत्या प्रकारची चुकी झाली नाही आणि फलंदाज भूषणला त्या ठिकाणी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेशला इंटर केला गेलाय. फलंदाज पुष्कर पाटील बाद. भूषण देखील बाद झालाय. आता मात्र खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डर मध्ये या जोडीला डावाला सावरावं लागेल. सलामीला आलेला फलंदाज अभिला एक जीवनदान जरूर मिळालं. मुकुलचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र चेंडूला केवळ दिशा दाखवली गेली आहे. वेग होता. थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट होते. एक धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे साथीचा गुणलेखक या ठिकाणी पंकज कोरडे हे देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेताना आपण पाहिलेत. महेश पाटील असतील अनेक असे मात्र तरुण आहेत या गावामध्ये ज्यांनी या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेची उभारणी केली आहे. विशेषतः या सर्वांच्या पाठीमागे जो हात आहे तो आदरणीय गणेशदादा पाटील यांचा. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 धावा. चेंडूंचा खेळ झाला 2. अभिजित पाटीलला मिळालेलं जीवदान त्या जीवनदानाचा फायदा घेतला जाईल का? कारण अनेक टुर्नामेंट आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो ना की एखाद्या फलंदाजाला ज्या वेळेला जीवनदान मिळतं मात्र तो सातत्याने त्याचा फायदा उचलत असतो आणि त्या फायदा इथे मात्र उचलेल का अभिजित पाटील? कारण एक बाजूने टीम अडचणीमध्ये विकेट्स गमावलेत आणि अशा स्थितीमध्ये अभिजित पाटीलला एक चांगली खेळी करायची आहे. ती खेळी साकारावी लागेल. अभि नाही तो कभी नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आता ती जिद्दपणाला लावावी लागेल. षटकातला पुढचा बॉल मुकुलचा अभिजित पाटीलसाठी. यावेळेला मात्र चेंडूला कट केला गेलाय. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 12 धावा धावफलकावरती. मुकुल मी मगाशीच उल्लेख केला होता एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी बरोबर फलंदाजीला जाणणारा हा खेळाडू आहे आणि पहा पहिल्या 3 चेंडूवरती अवघ्या 2 धावा त्याने खर्च केलेत. एक महत्त्वाचा विकेट देखील त्याने टिपलाय भूषणचा आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. परंतु नितेश आणि अभिजितला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल कारण टीम जय बजरंग पुंडा संघाचा विचार केला तर मजबूत आहे ती मात्र त्यांची फलंदाजी आणि अशा स्थितीमध्ये एक मोठं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे. सकाळचं सत्र आहे. खेळपट्टी देखील थोडीशी दमट आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली गेली आहे. 12 धावा धावफलकावरती. कालचा पहिला सामना आपण देखील पाहिला तर लो स्कोरिंगचा झाला होता कारण ही खेळपट्टी कॉन्क्रीटची नाही आहे. ही खेळपट्टी आहे ती मातीची आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र फलंदाजांना थोडासा का होईना परंतु तिथे संघर्ष करावा लागत असतो. अशा स्थितीमध्ये गोलंदाज सज्ज. राईट टर्म ओव्हर द विकेटने चेंडू मार्गस्थ करतोय. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या मात्र 1 जरूर मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि एकंदरीत आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला. अतिशय सुंदर गोलंदाजी मुकुलची पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करून 1 विकेट्स मात्र घेतला गेला.
10 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात. मुकुल अंतिम चेंडू घेऊन यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूवरची नजर हटवली गेली आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली मुकुलची, ज्यानं अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट्स प्राप्त केला. चला टीम जय बजरंग पुंडा संघ, आपण अधिक वेळ घेऊ नका. तुम्ही 2 षटकांसाठी 11 मिनिटं यूज केले आहेत, त्यामुळे तुमच्याकडे आता 4 मिनिटं राहिली आहेत हे षटक कंप्लीट करण्याकरिता. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आणावं लागेल, ही सूचना आपण लक्षात घ्या. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज देवेंद्र याला प्रमोट केलं गेलंय. स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली बिग मॅच जय बजरंग पुंडास आणि आईगावदेवी झिडके दोन्ही संघांचा विचार केला तर अगदी मातबगार आहेत, बलाढ्य आहेत. देवेंद्रचा पहिला बॉल, यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 14 या अंकावरती. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता, उसळी देणारा हा चेंडू हात पाहायला मिळाला आणि एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर 14 धावा. फलंदाज नितेश स्ट्रायकर एंडवरती आहे. अखूट टप्प्याचा चेंडूला लॉफ्ट केलाय, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन होईल. फलंदाज नितेश हा देखील जाईल डगआउटच्या रस्त्याला. तिसरा धक्का आईगावदेवी झिडके संघाला. अगदी विचार केला तर मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडूला ढकलला गेला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता, पंच केला गेला चेंडूला आणि त्यानंतर 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. कपिलकडे खऱ्या अर्थानं आता इथे मात्र वेळ खूप कमी आहे, कमी चेंडू राहिलेत, कमी चेंडूमध्ये जागा बनवायची आहे, धावा बनवायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये मात्र त्याला आल्या मात्र प्रहार करावे लागणार आहेत. मात्र इथून डॉट चेंडूची सांगता झाली. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खालती राहिला आणि जी अपेक्षा फलंदाज करत होता त्या अपेक्षेनुसार हा चेंडू आलेला नाही आहे. धावसंख्येचा फळक एकंदरीत 16 धावा. चेंडू आतापर्यंत हाताळले गेले 3. पुढचा बॉल, यावेळेला मात्र फुल्लर लेनचा टाकण्याच्या नादामध्ये आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतो. एक्स्ट्रा धावांनी टीमची टोटल जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तरी या इनिंग्समध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 चेंडूवरती 15 ते 20 धावा आल्या, एकतर फायटिंग टोटल असेल या खेळपट्टीवरती. चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी गेली यावेळेला, थोडासा हलवारपणे हा चेंडू सोडला गेला आणि तिथे मात्र कपिल फसला. धावसंख्येचा फळक स्थिरावला गेलाय 17 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अभिजित पाटील मैदानामध्ये आहे, परंतु तो देखील संघर्ष करताना आपण पाहायला मिळालाय. स्टेप आउट झाल्या, पुढे सरकलाय, परंतु तिथून मात्र निश्चितपणाने यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा जरूर झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 18 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच जय हनुमान भरे संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय. सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल आणि आयोजकांनी आम्हाला सूचना दिली आहे की एखादा संघ अवेलेबल नसेल तर त्याला पॅनलाइज करायचं आहे. यावेळेला कुट्टापाचा चेंडू शॉर्ट टर्म पूल केलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी भव. 2 धावा जरूर मिळतील. काही क्षणासाठी असं वाटत होतं एसटी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल की काय, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये.
रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉल कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर द विकेटने. यावेळा बॅटच्या रडारमध्ये चेंडू, परंतु फटका फसलाय. कपिलला दिलंय जीवनदान, आयुष्मान भवतचा आशीर्वाद दिला गेलाय आणि चेंडू केलाय धरतीला दान. शेवटच्या चेंडूवरती आली आहे ती मात्र सिंगल. सोप्पा झेल कॉर्नर मध्ये सुटलाय गेलाय. कपिलला देखील जीवनदान, अभिजित पाटीलला देखील जीवनदान. जर का या चुका ज्या बजरंग पुंडास संघाकडून घडल्यात, परंतु त्याचं रिझल्ट आणि त्याचं उत्तर काय येईल अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावरती आहेत. विकेट्स गमावलेत आत्तापर्यंत 3. पहिला फलंदाज पुष्कर पाटील बाद, त्यानंतर भूषण बाद, त्यानंतर नितेश बाद आणि खरं असताना आपण पाहिलं तर आता इथून या मॅचची सूत्र कपिल आणि अभिजित पाटीलला आपल्या खांद्यावरती घ्यावे लागतील. येणारे 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील आणि स्लॉगरमध्ये गोलंदाज आपण विचार केला तर हर्षदला संधी दिली आहे टीमनं. अनेकदा आपण पाहतो ना स्लॉगरमध्ये गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, कारण फलंदाजाचे इरादे स्पष्ट असतात. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती त्यांना अटॅक करायचा असतो आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजावरती थोडासा का होईना मानसिक तणाव असतो. त्या मानसिक तणावामधून त्याला गोलंदाजी करायची असते. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती देखील पाहिलं 40 म्हणजे अर्थात 40 षटक संपल्यानंतर 10 षटक ज्या वेळेला राहतात त्यावेळेला मात्र गोलंदाजावरती अटॅक सुरुवात केली जाते. त्या पद्धतीचं इथे मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, इथे देखील तो अटॅक पाहायला मिळेल. पहिला बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता, शफल झाले होते. ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचाचा वाईटचा इशारा झाला. या अवंतर धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचते 22. लॉट्स ऑफ 3 विकेट्स, 22 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरचा अवंतर धाव देऊन गेला, परंतु ज्या पद्धतीने आघाडीच्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केले त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल हर्षदला. अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल केलाय चेंडूला, बॅकवर्ड स्क्युअरला इकडे आणि त्याचनंतर चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. निश्चितपणाने आपण पाहिलं तर या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 26 धावा. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हे मुवमेंट ओळखलं गेलं. फलंदाज सातत्याने ऑनसाईडमध्ये खेळतोय आणि चाणक्य पद्धतीने हा चेंडू हर्षदने हाताळला. त्याला ठाऊक आहे कपिल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल, त्याकरिता हा चेंडू त्याच्यापासून थोडासा दूर ठेवला आणि यशस्वी देखील झालाय. पुढचा बॉल. यावेळेला मात्र चेंडू ढकलला ऑनसाईडमध्ये. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, धोका होऊ शकतो कपिल करिता. यस, धोका झालाय. फलंदाज कपिल होईल बाद. धावची स्वरूपामध्ये 4थी विकेट्स गमावले झेडके संघाने. एकंदरीत धावसंख्येचा फरक अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये विनय येतोय फलंदाजी करण्याकरिता. येणारे 3 चेंडू आहेत ना, टीम जय बजरंग पुंडास असो वा गावदेवी स्पोर्ट झिडके असो, हे दोन्ही टीमसाठी येणारे 3 चेंडू अगदी महत्त्वाचे आहेत. आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती जो टार्गेट आहे, जे आव्हान आहे, ते मात्र इथे स्पष्ट होईल. हर्षद 4थ्या क्रमांकाचा चेंडू घेऊन जातोय फलंदाज विनय करिता. यावेळेला मात्र पाहिलं तर क्रॉस बॅटलने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जाईल. 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 28-28. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु अभि पाटील या मॅचमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. चौकार त्याच्या बॅटमधून आला नाही आहे, षटकार देखील आला नाही आहे, ज्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. त्या पद्धतीची बॅटिंग आज त्याच्याकडून झालेली नाही आहे. सलामीला आला होता, एक जीवनदान देखील त्याला मिळालं, परंतु त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचललेला नाही आहे. आता मात्र तो फायदा उचलेल का? शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अभिजित पाटीलकडे ते कौशल्य, ती गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेचा त्याला वापर करावा लागेल. 28 धावा धावफलकावरती. यावेळेला शॉट ऑफ द डे, खूप चांगला स्ट्रोक अभिजित पाटीलच्या बॅटमधून.
निश्चित धावा मिळतील की ते देखील पाहावं लागेल. ऑल इंडियर्स आम्हाला इशारा दर्शवा. 4 धावा चौकार येतोय. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावते. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक हर्षदचा. यावेळेला निश्चितपणाने षटक समाप्तीचा इशारा होतोय पंचांकडून. पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 32. 24 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान आहे. नेक्स्ट मॅच सुनील स्पोर्ट्स बोंबेवाडा. त्याचनंतर त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान भरे. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील अतिशय शिस्तप्रिय, नामवंत आणि बलाढ्य. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील आदरणीय राजेश पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत, ज्याचं नाणेफेक करतील आदरणीय राजेश पाटील साहेब. दुगाड चषक इज अ कॉल आणि आला देखील आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दोन्ही टीम्स आपण या ठिकाणी स्थानापन्न होऊन घ्यायचे. तर नाणेफेकीचा कौल मग खेळ कोणताही असू द्या खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा आपण पाहतो ना की टॉस जिंकला तर निर्णय काय घ्यायचा. अनेकदा आपण निर्णय योग्य घेतो, कधी अयोग्य घेतो. अयोग्य घेतो तेव्हा स्पर्धेतून बाहेर जातो. तर दादा आता तुम्ही नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार आहात. दोन्ही एंडनी स्पर्धा खेळवली जाते. अशा स्थितीमध्ये आपल्याकडे 4 गोलंदाज अगदी भक्कम कोणते असतील? रोहित भोईर आहे, सुमित आहे, निखिल आहे की हे चांगली कामगिरी करतील आणि बोंबेपाडा संघाला कमीत कमी राहण्यापर्यंत रोखण्याचा फार प्रयत्न करतील. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर जय हनुमान भरे म्हटलं तर एक चांगलं शिस्तप्रिय संघ आहे. कुठेही स्पर्धा असू दे अगदी वेळेमध्ये पोहोचत असतो. पंचांच्या निर्णयाचं आम्ही अनेकदा पाहिलं की ते पालन करत असतात. परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज टीमकडून काय अपेक्षा असतील? टीमकडनं एवढीच अपेक्षा राहील की सर्व 100% देतील आणि कोणताही म्हणजे तुम्ही बोलतायत की 100% चांगला शिस्तप्रिय संघ आहे आणि ते आम्ही हमेशा आणि प्रत्येक ठिकाणी ते दर्शवायचा प्रयत्न राहतो आमचा. नक्कीच. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतो कधी कधी डिक्लेअर झोन असतो, तर कधी कधी लेग साईड बंद असते, कधी ऑफ साईड बंद असते. परंतु दुगाड ग्रामस्थांनी जे आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे, जी खेळपट्टी मातीची आहे आणि एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन केलं आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? दुगाड जय हनुमान दुगाड संघाचं मी कौतुक करेल, कारण फारच सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि खरोखर इथे खेळायला फार मजा राहील. नक्की 100% आम्ही ते आमचा भेट देण्याचा प्रयत्न राहील आमचा. नक्कीच. टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघ गेले 2-3 हंगामे आपल्या परफॉर्मन्स खूप चांगला चालला आहे. परंतु यावेळेला थोडंसं का होईना परंतु पिछाडीवरती आहात. परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना टीमकडून काय अपेक्षा असतील? 100% द्यायचा प्रयत्न करते सगळे. आणि आज टीममध्ये काही चेंजेस की तोच संघ पुन्हा एकदा याच मैदानामध्ये असेल? तोच संघ असेल निश्चित. आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मनोगत व्यक्त कराल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे. खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच टॉस बॉक्समधून रिपोर्ट येतोय जय हनुमान भरे ऑन दी टॉस इन डिसाइड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. माझे साथी समालोचक तेजस धोबी सर. Thank you so much. Thank you so much प्रवीण सर. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नवमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकवीर माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा, नमस्कार, जय सियाराम, जय बजरंग. हॅलो चेक. नक्कीच अजयजी गुंदलकर इथे उपस्थित होत आहेत.
अर्थातच ज्यांनी हे शामियाना ज्यांनी सजवलाय या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आदरणीय सचिन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते सचिन पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सचिन पाटील साहेब यांचं स्वागत सन्मान करतील मनोज भोईर. आणि त्याचनंतर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत रोशन जाधव. रोशन जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करतील पंकज कोरडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सर्व ग्रामस्थ वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देतात. ग्रामस्थ असो वा पाहुणे असू द्या, इथे मानाची सन्मानाचे आता शाही सन्मान केला जातोय. और टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ निघून जातोय. पाहायला मिळतो इथून मात्र चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. आणि 33 विजयाकरिता समोर ठेवलाय. पहिल्या चेंडूवर करारी प्रहार करत असताना चौकार इथून मात्र पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होईल डीप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्र खाली होता. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळतो पुन्हा एकदा चौकार 4. मी ऐकली सोरील्या डोली र मुंबईच्या किना. क्या बात है. JNPT वडोदरा हायवे नजदीकचं असलेले मैदान. येत्या काही काळामध्ये मग दुगाडकरांचे स्नॅप पाहायला मिळतील बर्गर किंग किंवा मग मॅकडॉनल्ड्सचे. आणि अतिशय जबरदस्त असं व्ह्यू इथून मात्र पाहायला मिळतं. हो पुन्हा एकदा करारी प्रहार करायचं होतं. यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते सिंगलनं धावसंख्या जाऊन वधारेल जाऊन पोहोचेल ती अर्थातच नक्कीच सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 9. 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या 9 या अंकावर चांगला पाठलाग चालू आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून करारी प्रहार करायला सुरुवात करताय तिथून मात्र गोलंदाज अभिला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर, ज्यांनी किंवा ज्याच्या सानिध्यातून माध्यमातून कवाड अंबाडी असोसिएशनमधली सर्वात पहिली स्पर्धा या हंगामातली कोणाची पाहायला मिळाली तर झिडके नगरीमध्ये. आणि आम्हीचं खूप सारं योगदान त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आहे. त्याची सर्व टीम असेल त्यांचंही योगदान इथून आपण पाहिलं आहे. नुकता फेक डॉट बॉल चेंडूची आवश्यकता होती याच आणि तो चेंडूही डिलिव्हर होतो इथून मात्र गोलंदाज या. हो यावेळेस पुनश्च एकदा थांबवत आहेत. नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाकडे स्ट्राईक असणं गरजेचं होतं किंवा त्याच्याकडे जर का स्ट्राईक राहिली असती तर मग कदाचित हे चित्र पलटताना आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण उभं ठेवलं आहे मयूरला, त्याच्या जागेवर खातं अजूनही खुल्लं करून दिलं गेलेलं नाही आहे. आत्तापर्यंत चेंडू संपतात 5 धावसंख्या 9. गोलंदाज या. हो नेक्स्ट बॉल उडवला गेलाय चेंडूला. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं फेकून दिलाय की काय? यस डेफिनेटली फेकून दिलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर वेट केला गेला. चेंडूला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता 4. षटक क्रमांक पहिलंही संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या अंकावर.
मी मंचावर उपस्थित होण्याची विनंती करतोय. आमच्यापर्यंत माहिती पोचवली जाते. आदरणीय सागरजी बोंबे सर बोंबेपाड्यावरून इथे उपस्थित होत आहेत. सचिनजी यादव साहेब जय मल्हार इथून उपस्थित होत आहेत. तदनंतर प्रमोदजी शेलार साहेब बोंबेपाड्यावरून उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय तिन्ही व्यक्तिमत्वांना. तदनंतर भरेवरून आमचे अभिदादा इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपणही मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या आपलं सहर्ष स्वागत आहे. कपिलला आणलं गेलंय. हो यावेळेस विकेट मिळते. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. ओहो स्विच हिट करायचं होतं. अचूक हेरलंय गोलंदाजानी शैली. विकेटचं पतन. फलंदाज याही वेळेला याही चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला. जाऊ चल गोपंथाला गोपारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गोपंथाला गोपारू दर्याचे पुंजेला. जबरदस्त गोलंदाजी. एक रनआउटची विकेट इथून मात्र मिळते आणि एक आता मात्र पायचीच्या स्वरूपात आपण बाद होताना पाहताय. मग निश्चित रूपाने जर का ती झेल अथवा विकेट बोल्ड जर झाला असता तर मग निश्चित रूपानं कुठेतरी गोलंदाज ऑन हायड्रिक असं म्हणायला आम्हाला इथे मात्र संधी मिळाली असती. सर्वाधिक काही येत्या काही काळामध्ये सर्वाधिक रहदारी असणारं हे गाव मुंडास गाव आणि कुठेतरी मात्र आता दुगाडकरही त्यामध्ये सामील होत आहेत या मैदानावर आल्यानंतर असं वाटतं. जबरदस्त व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. हो स्ट्रोक चांगला होता. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धावा किती मिळतील तर धावा इथून मिळत आहेत आत्तापर्यंत 2 धावा मिळतील. धावासंख्या 2 धाव्याने जाऊन पोहोचेल. अर्थातच 15 या अंकावर फलक 33 धावांचा वाण पार करत असताना इथून मात्र धावासंख्या आत्तापर्यंत 15 या अंकावर. अभिचं षटक थोडंसं महागडं षटक इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. ठरलं गेलंय. क्या बात है. लाजवाब गोलंदाजी कपिल. विरुद्ध फेक डॉट बॉल. गोलंदाज यार कपिल. फटका चांगला आहे. खेचून मारतात क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्रामध्ये पोचायला उशीर करेल का? यस उशीर करेल. तोपर्यंत धावा मिळतील तरी किती? निश्चित रूपानं धावा मिळतील. या चेंडूवर 2 धावा संख्या 17 क्रिकेटमधला अशुभ आकडा 17 धाव फलकावर जोडताना आता मात्र पाहायला मिळतोय. सागर बोंबे सर, सचिन जाधव सर, तदनंतर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. ज्या व्यक्तिमत्वांची आम्ही नावं घेतले सर्वांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. वेलकम.
रम नक्कीच आमचे अजय गुंदलकर इथे उपस्थित होत आहेत. एकविरा मंडप डेकोरेटरचे पिलर आहेत, खूप मोठे पिलर आहेत, ज्यांच्या मार्फत हे मंडप शामियाना उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच षटक क्रमांक इथे मात्र आपण पाहू शकताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती. अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 21 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि भूषण बॉलर. नक्कीच 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 12 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 33 धावांचा आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. 21 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 12 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता. डायरेक्ट हिट करायचं तर कॉन्फिडन्स लेवल थोडीशी लूज. आणि धावा किती मिळतील? धावा मिळतील या चेंडूवर 2 धावा संख्या 27 या अंकावर धाव फलक म्हणजे विजयाकरिता 11 चेंडू आणि आवश्यकता असेल आता मात्र 10 धावांची. आव्हान जवळ करतायत गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल हलक्या हाताना फक्त दिशा देत आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगलच इथून मात्र मिळेल. PPL नुकतीच पार पडली आहे पुंडास प्रीमियर लीग. कदाचित थकले असतील बिचारे. 3 दिवस कंटिन्यू मेहनत करतायत. स्लो क्रिकेट थोडंसं पुंडासकरांचं होताना पाहायला मिळतं. आणि थकले आहेत की काय असा प्रश्न पडलाय. गोलंदाज भूषण या. नेक्स्ट बॉल स्विच इट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फेकून देत आहेत. सर सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो इथे मात्र षटकारचा. धावा संख्या 30. आता मात्र 33 धावांची आवश्यक असताना इथे मात्र 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 3 धावेची आवश्यकता अजूनही. इथे मात्र विजयाच्या 3 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाते. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलला महत्त्व देतील की काय? क्रिकेट एन्जॉय करून खेळताना दिसतील की काय हा प्रश्न आता मात्र इथे. धावा संख्या 31. 2 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. मनुष्य एकदा कॅप फेरतील. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. विजयाचा चौकार. सामना विजयशी ठरतो इथे मात्र अर्थातच टीम जय बजरंग पुंडास संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. हे स्लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅच मुकुल. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज.